वन पॉट मील करणं किती सोपं आहे ना, म्हणूनच मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे हेल्दी असा कुलिथाचा पुलाव. कुलिथाचा पुलाव करण्यासाठी मी इथे कुलीथ घेतलेले आहेत. फक्त हे काय माहिती आहे का, मी हे कपड्यात छान बांधून ठेवले होते. तुम्हाला जर तितका वेळ नसेल तर खरं तर तुम्ही फक्त 4 तास आधी हे कुलीथ भिजवू शकता आणि कोमट पाण्यात टाकले की ते लगेच छान मुरतात. तसेही चालू शकतील, पण मी इथे 1 दिवस आधी कुलीथ छानपैकी पाण्यात भिजवले होते आणि रात्री त्याला असं कपड्यामध्ये बांधून घेतलं होतं. तुम्ही पाहू शकाल त्याला थोडे थोडे मोड आलेले आहेत. जास्त मोड हवे असतील तर 2 दिवस आधी ही प्रोसेस केली तर छान त्याला मोड येतात. मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे. 2 चमचे साजूक तूप. मी इथे घेणार आहे 1 चमचा तेल, हिंग पाव चमचा, मोहरी 1 चमचा, 12 पानं साधारण आपण घ्यायची आहेत कढीपत्त्याची, 4 मिरच्या आहेत मध्ये चिरून घेतलेल्या आहेत, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. चांगलं मिक्स करूया. मिक्स झालं की लगेच ह्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा बारीक चिरलेला, ते फोडणीला द्यायचे. आता ह्याच्यात जातील कुलीथ. परतून घेऊया एकदा. कुलीथ परतून घेतले की त्यामध्ये आपल्याला त्याच्यात भाज्या घालायच्या आहेत. मी त्याच्यात गाजर घालून घेतोय. साधारण 1 वाटी गाजर, 1 वाटी कॉर्न, 1 वाटी फ्लॉवर, 1 वाटी फरसबी. सगळ्या भाज्या ह्या परतून घ्यायच्या आहेत. ह्या भाज्या परतून घेतल्या की त्यामध्ये आता जाईल मसाला, पुलाव मसाला किंवा तुम्ही बिर्याणी मसाला वापरू शकता. 2 ते 2.5 मोठे चमचे घालायचे. परतून घ्यायचंय म्हणजे सगळ्या भाज्यांना हा मसाला लागेल. यात आता जाईल पाणी. साधारण आपण अर्धा लिटर पाणी आत्ता घातलेलं आहे. पुन्हा फक्त मिक्स करायचं आहे आणि आता फक्त आपल्याला 1 उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे. एक चांगली उकळी आलेली आहे. आता मी इथे काय केलंय, बासमती राईस घेतलेला आहे. तो तासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता. तो आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू घालायचं आहे. मी इथे अर्ध लिंबू घेतलेला आहे. 1 छोटा चमचा साखर, चवीनुसार मीठ. यात शेवटी आपल्याला 1 मोठा चमचा साजूक तूप घालायचं आहे वरनं. पुन्हा याच्यात पाणी जाईल. आणि एक 20 मिनिटं आपण ह्याला शिजून देऊया म्हणजे पुलाव तयार होईल. एक 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत, पण त्यामध्ये एक 10 मिनिटांनी मी पाहिलं होतं की तो व्यवस्थित झालाय की नाही. त्याच्यामुळे मिक्स करून पुन्हा थोडंसं वाटलं तर आपल्याला पाणी फक्त शिंपडायचं होतं, तसं शिंपडून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करूया. हो हो हो, मस्त. आणि आपण सर्व करून घेऊया. थंडीच्या ऋतूमध्ये शक्तिवर्धक असं कुलीथ आणि तो कुलिथाचा पुलाव नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.